मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स भारतीय संविधानाने सर्व व्यक्तींना एका हुकुमशाही किंवा निरंकुश शासन प्रणालीला विरोध करण्यासाठी या ठिकाणी फंडामेंटल राईट्स अर्थातच मूलभूत हक्क या ठिकाणी भाग 3 मध्ये अनुच्छेद 12 ते अनुच्छेद 35 पर्यंत त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मूलभूत हक्कांचे वैशिष्ट्य काय तर व्यक्ती नव्हे तर कायद्याचे राज्य स्थापन करणे. कुठल्याही एका व्यक्तीचे राज्य नव्हे तर कायद्याचे राज्य स्थापन करणे. त्या ठिकाणी सुरुवातीला 7 मूलभूत हक्क होते, 7 फंडामेंटल राईट्स होते. नंबर 1 आहे समानतेचा हक्क, अनुच्छेद 14 ते अनुच्छेद 18. त्यानंतर आहे स्वातंत्र्याचा हक्क, अनुच्छेद 19 ते अनुच्छेद 22. त्यानंतर आहे शोषणाविरुद्ध हक्क, अनुच्छेद 23 ते अनुच्छेद 24. त्यानंतर आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क, अनुच्छेद 25 ते अनुच्छेद 28 पर्यंत. त्यानंतर आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, अनुच्छेद 29 ते अनुच्छेद 30. त्यानंतर आहे मालमत्तेचा हक्क. आता मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. सुरुवातीला मूलभूत हक्क 7 होते, पण हा 6वा मालमत्तेचा हक्क जे 44व्या घटना दुरुस्तीने 1978 मध्ये त्याला एक कायदेशीर अधिकार असा दर्जा दिला. भाग 12 मध्ये अनुच्छेद 301 असं वेगळं या ठिकाणी त्याला स्थान देण्यात आलं मालमत्तेच्या अधिकाराला. सो आता फक्त 6 फंडामेंटल राईट्स आहेत मालमत्तेचा हक्क वगळता. सो त्यानंतर आहे संविधानिक उपाययोजना. म्हणजे जर एखाद्या मूलभूत हक्कामध्ये कुठल्याही शासन प्रणालीने त्यावर मूलभूत अधिकारावर जर गदा आणण्याचा प्रयत्न केला तर त्या कलमनुसार अनुच्छेदनुसार अनुच्छेद 32 नुसार आपण त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालय अर्थातच सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. त्या ठिकाणी 7 मूलभूत हक्क होते मालमत्तेचा हक्क वगळता. आता 6 मूलभूत हक्क आहेत. आता यामध्ये अत्यंत सखोल असं प्रत्येक अनुच्छेदाचं कलमाचं समानतेचा हक्क 14 ते 18 मध्ये ते अत्यंत प्रत्येक कलम त्या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. आणि व्यक्तीचे जे मूलभूत अधिकार आहेत ते प्रत्येकाला एकदम सहज आणि साध्या सोप्या भाषेमध्ये समजेल असे त्या ठिकाणी आपण एकदम पूर्ण टॉपिक कव्हर करणार आहेत मूलभूत हक्काचा. आता याला बराच कालावधी जाईल.